जगन्नाथ! ज्या माणसावर सगळ्यात जास्त विश्वास ठेवला त्याने माझा विश्वासघात केला. जगन्नाथ परका माणूस आहे ना. तुम्ही तर सगळे माझे सख्खे आहात ना. तुम्हाला नाही मला सांगता आलं? एक फोन, निदान एक फोन करून सांगायचं किंवा यायचं माझ्याकडे, काहीतरी करायला हवं होतं तुम्ही. मॉम फोन केला होता, बऱ्याच वेळा फोन केला, पण सारंग मेंढळेचं लग्न होतं. सगळा मीडिया तिकडे होता. एक चुकीचं पाऊल आणि सगळंच उद्ध्वस्त झालं असतं. नाही, आम्ही अडकलो म्हणून हे असं करायचं. फसवलं जगन्नाथनी, फसवलं मला. एका आईचा घात केलाय त्याने. मला सारंगच्या लग्नात नाही येऊन दिलं त्याने. मला सांगितलं इथे पूजा करायची, ते पूजा करत बसले तर इथे मी एकटी. नाही त्याला सोडणार. त्यांनी खूप चुकीचं केलंय. त्यांनी त्या चक्रव्यूह रचला आणि माझ्या सारंगला अभिमन्यू केलं. आपण हरलो. तिलोत्तमा, पण तू ग, तुला काय दिलं त्या जगन्नाथनी? हा, कधीपासून प्लॅनिंग करतेस जगन्नाथ बरोबर? आमच्या कुटुंबाला उद्ध्वस्त करायचं प्लॅनिंग कधीपासून चाललंय तुझं? बोल. काय दिलं त्यांनी तुला? काय दिलं त्यांनी? पैसा, हा, संपत्ती, प्रॉपर्टी काय दिलं? बोल. तिलोत्तमा, त्यात तिची काहीच चूक नाहीये बिचारीची. ही बिचारी मी सांगितलं ना तुला, हे सगळं जगन्नाथनी केलंय. त्यांनी सावलीसाठी सुद्धा एक नवरा मुलगा उभा केला. एक खोटा मुलगा. जसं त्यांनी सारंगच्या आयुष्यात अस्मी पेरली ना, अगदी तसंच. आणि जगन्नाथच्या या बनावामुळे आपल्या सारंग बरोबरच सावलीचं सुद्धा आयुष्य उद्ध्वस्त होत होतं. हा? नाही, आपला काय संबंध हिच्याशी? हिचं आयुष्य उद्ध्वस्त होणार होतं ना, मग होऊ द्यायचं ना. आणि तुम्हाला एवढाच पुळका असेल ना हिचा, तर हिला आपल्या NGO मध्ये किंवा आपल्या कंपनीमध्ये काम दिलं असतं ना, नोकरी दिली असती, जास्त पगार दिला असता हवं तर. पण हे करायचं नाही. तुम्ही माझ्या सारंगचा विचार नाही केलात, हिचा विचार केलात. काय तर हिचं आयुष्य उद्ध्वस्त होणार, पण माझ्या सारंगचं आयुष्य तुम्ही उद्ध्वस्त केलं. त्याचं काय? तिलोत्तमा, तुला वाटतं तेवढं हे सगळं साधं सोपं सरळ नाहीये. मग कसं आहे? नाही, मला सांगा मग कसं आहे? तुला जगन्नाथची मुलगी सानिका आठवते? माझ्या लेकाला नसेल अक्कल, मी तर शाणी आहे ना.
मी रूपम कॉस्मेटिक्सची मालकीण आहे, तेव्हा रूपाने ही अशी मुलगी माझ्या घरात मला सून म्हणून अजिबात चालणार नाही. तुम्ही आमच्या कुटुंबाचे ज्योतिषी आहात, पण याचा अर्थ असा नाहीये ना की आमच्या मुलाचं लग्न तुमच्या ह्या मुलीशी लावून त्याचं आयुष्य आम्ही अंधारात घालू. तिचं काय? आपण सानिकाच्या आणि नीलच्या लग्नाला नकार दिला. तो फार मनाला लावून घेतला तिनं, आणि त्यावेळेला तिच्या रंगरूपावरनं जो तू तिचा अपमान केलास तो तिच्या एवढ्या जिवारी लागला की जाळून घेतलं तिने स्वतःला. म्हणतात ना, आपलीच कर्म आपला पाठलाग करतात. आता तू समज की जगन्नाथच्या सानिकाऐवजी सावली ती मुलगी. आणि जगन्नाथचं असं म्हणणं होतं की नकळत सानिकाच्या बाबतीत आपल्या हातून जे पाप घडलंय त्याचं प्रायश्चित्त म्हणून सारंग आणि सावलीचं लग्न व्हावं. तर तू विचार कर, एकीकडे मीडिया, एकीकडे फसवली गेलेली सावली, एकीकडे जगन्नाथ, एकीकडे आपलं कुटुंब, आपला बिझनेस, आपलं रेप्युटेशन, आणि ह्यात सानिकाबद्दल वाटणारा पश्चाताप. या सगळ्यात माझी विचित्र कोंडी झाली होती. आणि त्या एका नाजूक क्षणी मी हा एक कठीण निर्णय घेतला. मला मान्य आहे, जे काय झालं ते अनपेक्षित आहे, अचानक झालं सगळं. पण प्लीज आता जे झालं ते विसर आणि स्वीकार कर हे सांग. स्वीकार करते ना. सोडा मला, सोडा माझा हात, सोडा. मग काय करतेस? अगं सून आहे ती आपली. सगळ्यांसमोर देवा ब्राह्मणांच्या साक्षीनं आपली सून म्हणून स्वीकार केलाय आपण तिचा. आपण नाही, आपण नाही. मी नाही तिचा स्वीकार केला, तुम्ही केला. मला याच्यात नका धरू. आणि ह्याची लायकी आहे का माझ्या घरची सून व्हायची? हं? आहे? बघ ह्याच्याकडे, बघ ह्याच्याकडे. आहे तुझी लायकी? याच्या समोर उभी तरी राहायची आहे लायकी? यांनी तुला नांदवायची आहे लायकी? नाही ना? हे माझं घर आहे. आहे तुझी लायकी या घरात राहायची? हे बघ, हे माझं कुटुंब आहे. बघ त्यांच्याकडे नीट. यांच्या बरोबर राहायची लायकी आहे तुझी? बघ पुन्हा याच्या समोर ही अशी उभी राहायची लायकी आहे तुझी? ही मुलगी कारणीभूत आहे या सगळ्याला. हिच्यामुळे घडतंय हे सगळं. बघितलं तेव्हा ती माझ्या डोक्यात गेली. आणि माझ्या सारंगच्या आयुष्यात जेव्हा हिची सावली पडली ना, तेव्हा त्याच्या आयुष्यात सगळं चुकीचंच घडायला लागलं, सगळं वाईट घडायला लागलं हिच्यामुळे. याच्या आसपास यायची सुद्धा लायकी नाहीये तुझी. तिलोत्तमा, यात तिची काही चूक नाहीये. हिची चूक आहे, सगळी चूक हिची आहे. नाही, मी तर म्हणेन चूक हिच्या आईवडिलांची. या अशा मुलीला जन्माला घातलं त्याने. नाही, मला वाटायचं गरीब आहे, गरीब आहे, पण ही कसली गरीब? पैशासाठी चाललंय सगळं.
आणि मी तुम्हाला सांगते, पैशासाठी हिचा वापर केलाय हिच्या आई वडिलांनी. तिलोत्तमा प्लीज असं बोलू नकोस. मी बोलणार. का नाही बोलायचं मी? यांना करायला लाज नाही वाटत आणि आपण बोलायचं सुद्धा नाही. हा नाही, यांचे धंदे माहिती आहेत मला. या अशा मुली कशा असतात माहितीये? एखादा श्रीमंत पोरगा शोधायचा, त्याला आपल्या जाळ्यात खेचायचं, त्याला नादी लावायचं आणि पैसे उकळायचे त्याच्याकडून. हेच करतात हे लोक, माहितीये ना मला. अगं तिलोत्तमा, आम्ही सांगतोय ना तुला, सावली तशी मुलगी नाहीये. तुम्ही नाही मला सांगायची कशी आहे. मला माहिती आहे ही कशी येते. आणि ही कशी आहे ते ओळखण्यासाठी ज्योतिषाची गरज नसते. हिला बघूनच कळतं किती वाईट आहे ही मुलगी. आणि तुम्ही हो, तुम्हाला सुद्धा कळत नाही आपलं स्टेटस काय आहे, आपण कुठल्या व्यवसायात आहोत. तिलोत्तमाच्या घरात राहायची हिची लायकी आहे? माझ्या घरात फक्त आणि फक्त सौंदर्यच वास्तव्य करू शकतं. आणि म्हणून मी म्हणते, माझ्या घरात आणि सारंगच्या आयुष्यात ही मुलगी मला अजिबात नकोय. तिलोत्तमा ऐक माझं, जे झालं ते झालं, विसर आता. बस बस झालं, खूप झालं. आता कोणीही काहीही बोलायचं नाही. मी हे लग्न मान्य करत नाही. आणि या मुलीने माझ्या घरात अजिबात राहायचं नाही. माझं हे डिसिजन फायनल. कळलं सगळ्यांना? चला आज चला घरात सगळ्यांनी. एकदा सांगून कळत नाही, आज चला. चंद्रकांत, आणि तू ग चल निघ. झालं सगळं. अगं जा. मला वाटलं हे सगळं झाल्यानंतर तू स्वतःहून इथून निघून जाशील, पण नाही. एक लक्षात ठेव, मी तुला माझ्या घरात घेणार नाही. मग तुला जर का इथेच उभं राहायचं असेल तर राहा, माझं काहीच म्हणणं नाही. मला सुद्धा बघू दे ना, माझ्या घराबाहेर आणखीन किती दिवस ही अशीच उभी राहणार आहेस तू?
पांडुरंग हरी वासुदेव हरी, पांडुरंग हरी वासुदेव हरी, पांडुरंग हरी वासुदेव हरी, पांडुरंग हरी वासुदेव हरी. किती विचार करताय? गेली आपली पोरगी सासरी आणि ते चंद्रकांत भाऊ म्हणले ना काळजी घेणार आहे तिची. तुम्ही कशाला एवढा विचार करता? हा, कान्हो, तरी बी पोरीची काळजी वाटतेच की. त्या घरात पाय ठेवायची बी लायकी नाही आपली. त्या पांडुरंगाच्या मनात काय हाय त्यालाच ठाव. त्या घरात आपल्या पोरीला दारात बी उभं करत नव्हती. त्या घरात आज आपण तिला नांदायला पाठवलंय. कान्हो, आई बाप म्हणून आपलं काही चुकत नाही ना? अहो असं काय बोलता? बाबा, अहो सावलीच्या आयुष्यात आजपर्यंत जे काही चांगलं वाईट घडतंय ते सारं काही या विठ्ठलानेच घडवून आणलंय. यापुढे तिला मार्ग देखील हात दाखवेल. सखदेवा, सखदेवा, सावला म्हणला होतो का रे? तुझा आवाज ऐकला की नाही? माझ्या जीवाची घालवेल थांबल र. थांबा लावतो. काय माणसं आता तुम्ही? हा, अहो पोरगी एवढी झोपडीतून एवढ्या मोठ्या महालात गेलीये तरी विराडारड सुरूच का तुमची? हा? तुम्हाला कुठला बी विषय चालतो ना गळा काढायला? जयंती, मला नाही सांगायचं. कुठं थांबायचं कुठं सुरू व्हायचं माझं मला चांगलं कळतं. काय आहे, मी या घरात आहे ना म्हणून थोडं तरी बरं वाटतं. आता नुसतीच रडारड. माझा हा हसरा चेहरा बघून चार लोक आपल्या घराकडे वळून वळून बघतात तरी तुमची थोबड कोण बघायला नाही तर. माझ्या तर बाहेरचे बी आले नाहीत किती दिवसात. शांत बस जरा. तेवढा वेळ घे. डू यू लव्ह मी? माझ्या घरची सून होशील. माझ्या घरात फक्त आणि फक्त सौंदर्यच वास्तव्य करू शकतं. आणि म्हणून मी म्हणते माझ्या घरात आणि सारंगच्या आयुष्यात ही मुलगी मला अजिबात नकोय. हिची लायकी आहे का माझ्या घरची सून व्हायची? मी हे लग्न मान्य करत नाही.